नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आज का कुणास ठाऊक एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला. मुंबई तकचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला, ज्यामध्ये मुंबई तकचे काही पत्रकार, अगदी मला वाटतं 1-1.25 मिनिटांचा व्हिडिओ आहे. तसा व्हिडिओ फार मोठा असणार त्यांचा, पण 1-1.25 मिनिटांची ती क्लिप फेसबुकवर व्हायरल होत होती. ती माझ्या समोर आली, ज्यामध्ये अभिजित कारंडे आहेत, मला वाटतं साहिल देसाई आहेत, अनुजा धाकरस आहेत, आणखी काही पत्रकार आहेत. तिथे सगळ्यांची नावं मला आठवत नाहीत, पण यांच्यामध्ये एक किस्सा रंगत होता देवेंद्र फडणवीसांविषयीचा. आणि तो ऐकत असताना मला का कुणास ठाऊक असं वाटलं, काय ही पत्रकारिता. म्हणजे माझा राग हा कुठेही मुंबई तकवर किंवा साहिल देसाई असतील, अभिजित कारंडे असतील किंवा अनुजा धाकरस यांच्यावर नाही. माझा हा राग सर्व पत्रकारांवर आहे. खरं तर त्याच्यामध्ये अभिजित कारंडे हे काय म्हणतायत, महाराष्ट्रातले 2-3 विरोधी पक्ष, महाराष्ट्रातले 2-3 सत्ताधारी पक्ष, या सगळ्यांचा प्रमुख एकच आहे, सगळ्यांचा बॉस एकच आहे. आता ही भाषा खरं तर निलेश राणेची भाषा आहे. ही बॉस नावाची भाषा ही निलेश राणे करत असतो. खोबरं तिकडे चांग भलं, जिकडे सत्ता तिकडे हे, म्हणजे रामदास आठवले नंतर राणे कुटुंब ही जागा व्यवस्थित चालवत आहे, कधीही सत्तेच्या बाहेर राहणार नाहीत. तर ते म्हणतायत की 2-3 विरोधी पक्ष, 2-3 सत्ताधारी पक्ष, या सगळ्यांचा बॉस महाराष्ट्रात सध्या एकच आहे, त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. वर्षा बंगल्यातून महाराष्ट्र चालवला जातो. सगळे राजकीय पक्ष सध्या महाराष्ट्रातले वर्षा बंगल्यातून चालवले जातात. आता काय आहे, आता आमचे वासे फिरलेले आहेत आमच्या घराचे. आम्ही काय झालंय, आम्ही तत्वांनी चाललो, आम्ही कुठेही विकलो गेलो नाही, भारतीय जनता पक्षासमोर झुकलो गेलो नाही. याची किंमत आम्ही मोजतोय. केंद्रातल्या सत्तेला तुम्ही प्रश्न, खरं तर आज पत्रकारांनी खरं तर आम्हाला किती मदत करायला हवी होती. या सगळ्यामध्ये आम्हाला मदत कुणाकुणाकडनं अपेक्षित होती, आम्हाला मदत प्रशासनाकडनं अपेक्षित होती. प्रशासन, मी राजकारण्यांकडनं नाही म्हणत आहे, मी प्रशासन म्हणतोय. प्रशासनामध्ये अनेक अधिकारी असतात, त्यात अगदी पोलीस प्रशासन असेल, सामाजिक प्रशासन असेल, तुम्ही समजू शकता मला काय सांगायचंय, IPS IAS सगळे. त्यात मदत अपेक्षित होती इलेक्शन कमिशन कडनं, हा सुद्धा एक प्रशासनाचा भाग आहे. त्यात मदत अपेक्षित होती न्याय व्यवस्थेकडनं, हा सुद्धा एक प्रशासनाचा भाग आहे. आणि त्यात मदत अपेक्षित होती ती होती मीडियाकडनं. आपण 4 जे स्तंभ म्हणतो ना, त्यात पत्रकारिता हा सुद्धा एक स्तंभ आहे. आणि आज ज्या वेळेस मी तो व्हिडिओ पाहिला, अभिजित कारंडे अगदी रंगवून सांगतायत महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस. ही पत्रकारिता खरंच एवढी गुलामीकडे कधीपासून गेली मला खरंच कळलं नाही. म्हणजे मला आजही आठवतं, मी सर्वात प्रथम तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो, जर अभिजित कारंडे काय म्हणतायत तुम्ही त्याला त्या अँगलने घ्या. आता ह्या व्हिडिओत काही वेगळं आहे असं तुम्हाला वाटणार नाही, पण ज्या अर्थाने मी तुम्हाला सांगतोय त्या अँगलने एकदा विचार करा. जर हा व्हिडिओ पहा. महाराष्ट्रातले दोन्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष, 3 विरोधी, सॉरी 3 आहेत, त्यातले 2 विरोधी पक्ष आणि सत्तेतले 3 पक्ष हे एकच माणसाकडे आहेत. आणि इथं सर्व शक्तिमान एकच माणूस आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि त्यामुळं ही काही गणित आहेत, म्हणजे आपण काय इकडून 2.5 घर, इकडून 2.5 घर, तिकडून उंट काय नाही. त्यांनी ते काय करतात, नाही ते काय करतात, ते चेसचा बोर्ड असतो ना, ते पांढऱ्या सोंगट्यांच्या बाजूने एकदा बसतात, असे बसतात आणि मग इकडून एक चाल खेळतात, मग 10 मिनिटात जातात, मग पलीकडच्या बाजूला जातात, मग एक चाल खेळतात. ही इज अ किंग ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स ॲज ऑफ नाव. आणि आपण ते नाकारू शकत नाही. फक्त असं आहे की बघा, त्यांना तुम्ही डिनाय नाही करू शकत, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण तुम्हाला त्यांनी जे पॉलिटिक्स आणून ठेवलंय ज्या स्थितीनं, तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये एकच दार आहे उघडं, आणि ते आहे वर्षा बांगल्याचं. आणि गॉडफादर मध्ये तो जो पहिला शॉट आहे तो मला प्रचंड आवडतो पिक्चर मध्ये. यायचं, हात हातात घ्यायचा, डोक्याला लावायचा, आणि ते सांगतील तसं करायचं. महाराष्ट्रातले 3 सत्ताधारी, 2 विरोधी पक्ष आणि काँग्रेसमधले जे 16 आमदार आहेत त्यातले निम्म्यापेक्षा जास्त, त्यांच्या पुढे हा एकमेव ऑप्शन आहे. हा एकमेव ऑप्शन, हा त्यांनी स्वतःहून निवडलेला ऑप्शन. एक गोष्ट विसरता कामा नये, म्हणजे मला अभिजित कारंडेंचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या बोलण्यातलं तथ्य तुम्हाला जाणवलं असेल. एवढा लाचार,
एवढी लाचार म्हणण्यापेक्षा एवढी लाचारी पत्रकारितेने कमीत कमी अशी लाचारी दाखवणे. आजही आपण युरोपातल्या पत्रकारिता पहा, आजही पहा. मला खरं तर ती ज्ञानेश कुमाराची ज्यावेळेस ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला राहुल गांधींनी प्रश्न विचारले होते त्यावेळेसची ती प्रेस कॉन्फरन्स आठवते. त्यात कमीत कमी हिंदी मीडियातल्या काही मीडियाने प्रश्न विचारले होते. पण मला महाराष्ट्रातल्या विशेषतः मराठी पत्रकारांना हा प्रश्न विचारायचा आहे, आपण कुण्या दिशेने जातोय? आज खरं तर तुम्ही पहा, देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात पहिला एक प्रश्न विचारायला हवा होता. ज्या देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतात, आपद्धर्म, शाश्वत धर्म, नाही, नो, नेवर, आम्ही राष्ट्रवादीशी संघर्ष केलाय, आता आम्ही अजित पवारांबरोबर कधीही जाणार नाही. ह्या सगळ्या पलटी मास्टरला तुम्ही चाणक्य कसं म्हणू शकता? सत्तेसाठी काहीही करणाऱ्यांना तुम्ही साधा प्रश्न विचारत नाही. याला लाचारी नाही म्हणायची तर काय म्हणायचं? कधीतरी हा व्हिडिओ पहा आणि देवेंद्र फडणवीसाला सगळ्यात पहिला हा प्रश्न विचार. संघर्ष केलेला नाही, एनसीपीसी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. नाही, पण असं आहे की तुमची, ठीक आहे, तुम्ही फार तळमळून सांगितलं, अगदी इथून सांगितलं, पटलं. पण तुमचे वरचे जे तिकडचे बसले ते होय 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 असं म्हटलं तर तुम्हाला हो हो तुम्हाला एक सांगतो, राष्ट्रवादीची अवस्था या निवडणुकीमध्ये अशी होणार आहे की ते कोणाशी युती करण्याच्या लायकच राहणार नाही. ठीक आहे, दोन्ही प्रकारचे आले आहेत. आता काय करायचं, त्यांचेच जास्त यायला लागलेत. आता तुम्ही दोन नावं घेताय धर्माची, आपद धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं. हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का? हा. आणि जर समजा उद्या, म्हणजे अशक्य कुठली गोष्ट आहे, समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार? जसं चितळे समितीच्या रिपोर्ट नंतर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं की कुठला घोटाळाच नाही आहे, किंवा आदर्शचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की घोटाळाच झाला नाही आहे, अशा मानसिकतेचे आम्ही नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला देवेंद्र फडणवीस खरंच राजकारणातला चाणक्य वाटत असेल तर तुमच्या बुद्धीची मला कीव येते. विशेषतः पत्रकारांना मला सांगायचं आहे, तुमचा तो जमाना मला अजूनही आठवतो. जास्त जुने दिवस नाही ते, अगदी मोदीच्या काळाच्या थोडंसं आधी जायचं. विचार करा, मुंबईवर आतंकवादी हल्ला होतो आणि त्या हल्ल्यामध्ये मुंबईतल्या त्या, मला वाटतं, ताज पॅलेसची पाहणी करण्यासाठी ज्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देशमुख साहेब, विलासराव देशमुख साहेब जातात त्यावेळेस त्यांच्यासोबत राम गोपाल वर्मा असतो. चूक ते चूक. त्या गोष्टीवर पत्रकारांनी असं काही घेरलं, त्यांचा राजीनामा घ्यावा लागला होता आणि सोनिया गांधींनी तो राजीनामा घेतला सुद्धा होता. म्हणजे नेतृत्वाला सुद्धा त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागायच्या. नेतृत्व सुद्धा ज्या गोष्टी बरोबर आहे त्या बरोबर, चूक आहे त्या चूक करायचं आणि राजीनामे घ्यायचं. तो काळ असा होता ज्या काळामध्ये साधी रेल्वे पटरीवरून जरी उतरली तरी रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचा. आज हजारो जरी मिळे तरी रेल्वे मंत्री गेंड्याही पेक्षा जाड चामडीचा आहे. त्यावेळेस विलासरावांनी राजीनामा दिला. अगदी आर आबांना सुद्धा त्यांचं प्रकरण भोवलं होतं, मीडियाने एवढं उचललं की आर आबांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला. आर आबा काय म्हणत होते, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, आणि आर आबांना राजीनामा द्यावा लागला होता. अगदी शिवाजीराव पाटील, शिवराज पाटील, माफ करा, शिवराज पाटील, मला वाटतं त्यावेळेस ते गृहमंत्री होते, शिवराज पाटील चाकूरकरांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. एवढी प्रकरण, केस बीस विंचरण्याची ती प्रकरण तुम्ही पाहिली असाल सगळी शिवराज पाटील चाकूरकरांची. अगदी तुम्ही अशोक चव्हाणांचा आठवा, अशोक चव्हाणांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. का तर आदर्श घोटाळ्यात नाव आलं, पत्रकारांनी एवढं ते प्रकरण तापवलं. आज मला सांगा, आदर्श सारखा तो घोटाळा, त्या घोटाळ्यांच्या 10-10, 20-20, 30-30 नाही 100 पटीने मोठे घोटाळे बाहेर पडतात. कुणाचे राजीनामे होतात? एका मायचलाचा राजीनामा तुम्ही मला दाखवायचा, एका मायचलाचा राजीनामा. शेवटच्या मंत्र्याने राजीनामा दिलेला तुम्हाला माहितीये कोण आहे? शेवटचा राजीनामा दिलेला मंत्री हा संजय राठोड आहे आणि विद्यमान मध्ये रुपाली चाकणकर आहे. पाटील म्हणण्यापेक्षा रुपाली चाकणकर आहे.
चाकणकरांचा राजीनामा सुद्धा राजकीय पक्षांनी घेतलाय, हा पत्रकारांनी मागवून घेतलेला नाही. संजय राठोडला सुद्धा तुम्ही पहा, पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला, कारण निष्पक्ष चौकशी व्हावी. आज तोच संजय राठोड तुमच्या सोबत आहे, मंत्री आहे. त्याच चित्रा वाघ ज्या त्याच्यावर आरोप करायच्या त्याही तुमच्या सोबत आहेत, शांत आहेत. आज तेच अशोक चव्हाण तुमच्याकडे आहेत, रात्री शांतपणे झोपतात. मग मला सांगा पत्रकारांनो, हे तुमचं त्यांना सहकार्य नाही का? त्या देवेंद्र फडणवीसाला तुमचं हे सहकार्य नाही का? मग आम्ही जे खुली पत्रकारिता करतो, आम्ही खुल्यामध्ये विचार अंधभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण, खुळखुळेंबद्दल व्हिडिओ बनवला आणि बावनकुळेंनी 25 कोटी रुपयाची मानहानीची नोटीस मला पाठवलेली आहे. हे आहेत वकील, त्यांचा नंबर वगैरे वगैरे दिसतंय. याच्यामध्ये लिहिलंय की तुम्ही आमच्या साहेबांना लय बोललात की साहेब रडायलाच लागलं. मला म्हटले की नोटीस पाठवून दे वकिलांमार्फत. वाईट झालं. किती लाख रुपयाची रे? साहेबांची इज्जत किती लाखाची आहे? 25 लाख नाही लागा, 25 कोटीची आहे. साहेबांची इज्जत 25 कोटी रुपयाची आहे. आपल्याकडे नाही हो पैसे. हा, पण आमच्याकडे शेतामध्ये सध्या पिकं उभी आहेत, ती निघली की तिथं कुसळं नावाचं गवत येतं, ते न्या उपटून. खरं बोलल्यानंतर तुम्ही ह्या ज्या नोटिसा पाठवतायत हे गळचेपी करण्यासाठी, धमक्या देण्यासाठी किंवा वकिलामार्फत दबाव आणण्यासाठी चालू असलेले छक्के चाळ. आम्ही तुम्हाला फक्त प्रश्न विचारला की एवढं कसं काय आलं, कारण की तुमच्या निवडणूक विवरण पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे शेत जमीन, पण तुमचे जे काही तुमच्या नावावर आहे ते अकृषक क्षेत्र आहे. मग त्याचा सेपरेट रखाना पाहिजे होता ना. चुका तुम्ही करणार, चोरी तुम्ही करणार, पैसा तुम्ही कमवणार आणि ते जनतेसमोर सत्य यायला लागलं की तुमच्या बुडाला आग लागणार आणि तुम्ही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करणार. मग तुम्हाला काय वाटलं आम्ही शांत बसू? अरे तुम्ही आम्हाला या नोटिसा पाठवण्यापेक्षा सरळ अटक करून जेलमध्ये टाका ना, म्हणजे आवाज तरी बंद होईल. भारत देश हा लोकशाहीवर चालतोय हे आता फक्त म्हणायलाच उरलंय. चंदगद्दार नेते, राज्यकर्ते आणि हे जे पदावरती खुर्च्या गरम करायला बसलेली मंडळी आहे, यांनी देश विकत घेतल्यासारखं वागायचं सुरू केलंय. यांच्याबद्दल कुणी काही बोलायचं नाही. बोललं की नोटिसा पाठवणार, वकिलामार्फत हे असले धमकी पत्र पाठवणार, म्हणजे सामान्य माणूस खचून जाईल, काही बोलणार नाही. तुम्हाला काय वाटलं आम्ही शांत बसू का? याच्यामध्ये एकाचं नाव नाहीये, 6 जणांची नावं येतात. 6 जणांना नोटीस पाठवली आहे. रामेश्वर दरेकर, रविराज साबळे पाटील, दीपक भाऊ केदार, अंजया अनपर्थी, त्यानंतर जागृत महाराष्ट्र न्यूज. अरे न्यूज चॅनल पण, म्हणजे तुमच्यासारखं बोललं की ते चांगले आणि तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही डायरेक्ट दावा ठोकणार, केसेस करणार, तोंड दाबायचा प्रयत्न करणार. मान्य आहे तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, पण तुम्हाला काय माहिती आमच्या हातामध्ये भारताचं संविधान आहे. आम्ही कशालाच घाबरत नाही. तुम्ही आम्हाला उचला, जेलमध्ये टाका, असल्या धमक्या देण्यापेक्षा सरळ अटक करा आणि आमचं तोंड दाबून टाका. आम्ही जोपर्यंत बाहेर आहोत तोपर्यंत आम्ही बोलत राहणार आणि तुमचे काळे धंदे सामान्य जनतेसमोर आणत राहणार. आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही का? आम्ही तो जिगरा दाखवतो. आम्ही लोळणी घालत नाहीत कुणाच्या पायाखाली, आम्ही लोटांगण घालत नाहीत कुणाच्या पायाखाली. मला तो ह्यांचा नवनाथ बनचा तो अजूनही तो किस्सा आठवतो, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसाला प्रश्न विचारताना तू अमर रहे वहां तेरा क्या बोलते तेरा दामन अमर रहे, काहीतरी तो बोलला, मोठमोठे शब्द फेकले. हम 4 दिन रहे ना रहे, तुम्ही भ्रष्टाचारांना सोबत घेतलात, आज तेच भ्रष्टाचारी तुम्ही मोठे करत आहात वगैरे वगैरे, काय मोठमोठ्या गमजा फेकणारा आज ह्याच कमळी बरोबर जाऊन बसला. आणि आज तोच नवनाथ वन आज कमळीचे गुणगान गातो. तोच अजित चव्हाण नावाचा आणखी एक त्यांचा प्रवक्ता, तो सुद्धा कमळीचे गुणगान गातो. म्हणजे हे पत्रकारांमधनं गेले. मी पत्रकारांचा विशेष सांगतोय, पत्रकारांमधनं गेलेले. आज जर पत्रकारांनी सुद्धा हीच भूमिका ठेवायला लागले तर आपण काय त्या आपल्या पत्रकारितेला जागलो. जरा हा पहा ना, नवनाथ बन पहा. देवेंद्रजी, तेरा वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहे न रहे, हे घोषवाक्य, हे ब्रीद वाक्य घेऊन स्थापना झाली.
आणि तो विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही टॅगलाईन घेतली की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. तर पंडित दीनदयाल उपाध्याय किंवा जे संस्थापक अध्यक्ष होते भाजपचे त्यांना कुठेतरी हा प्रश्न वाटत नाही का की कुठे नेऊन ठेवला भाजप माझा. कारण ज्या पद्धतीनं भाजपचा मागच्या काही वर्षातला प्रवास सुरू आहे, मग अगदी गुंडांपासून ते भ्रष्टाचारापर्यंतचे मोठे मोठे आरोप. कलानीच्या पुत्राबरोबर सुद्धा मांडीला मांडी लावून बसायला तुम्ही कमी केलं नाही. हे कुठून आलं भाजपमध्ये? हे कधी नव्हतं पूर्वी. नाही, जेव्हा तुम्ही म्हणता की इलेक्टिव्ह मेरिटसाठी तुम्ही ही सगळी निवडली, पण इलेक्टिव्ह मेरिटचा युक्तिवाद यासाठी पटत नाही जेव्हा मोदीने जेव्हा लोकसभेची निवडणूक लढली तेव्हा 250च्या जवळपास तुमचे उमेदवार निवडून आले. तिथे लोकांनी बघितलं नाही की हा गुंड आहे का काय. लोकांनी ठरवलं होतं भाजपला मतदान द्यायचं, मतदान दिलं. ते मग गुंडच नव्हते त्यावेळेला. प्रामाणिक लोक मोदीने उभे केले, त्यांना लोकांनी कौल दिला. आता तुम्हाला विश्वास नाही का की आपल्या जोडावर भाजपच्या चिन्हावर विजाबू म्हणजे गुंड दिल्याशिवाय आपण निर्भीडपणे आपल्या कामावर निवडून आणू शकतो? लोकांना दिला कुठे? नाशिकमध्ये दिलेले आहेत, पुण्यामध्ये दिलेले आहेत. तेच तुम्हाला सांगतो, माझे गुंड त्याला तुम्ही नाही, नाही, वापरता. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल नवनाथ बन यांचं मी मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि स्वागतही करतो. असल्या माणसांकडे पाहिलं ना, नवनाथ बन सारख्या ह्या टुकार पत्रकारांकडे, टुकार प्रवक्त्यांकडे पाहिलं ना, पत्रकार म्हणण्यापेक्षा टुकार प्रवक्त्यांकडे पाहिलं ना, तर खरंच मला ते बावनकुळेंचा तो डायलॉग होता, ते मला वाटतं भाजपाच्या कुठल्या तरी एका भाजपाची काही शिबिरं वगैरे चालतात, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी, शिकवणारी, काहीतरी डोक्यात काहीतरी उजेड पाडणारी शिबिरं वगैरे चालतात. अव्वल दर्जाचे अंधभक्त तयार करण्याचा कारखाना असाच चालत नाही. भाजपाच्या शिबिरांमध्ये ह्या बावनकुळेंनी एक स्टेटमेंट वापरलं होतं पत्रकारांविषयी. पत्रकारांना ढाब्यावर न्यायचं, त्यांना चहापाणी करायचं, पत्रकारांनी आपल्या विरोधात जाऊ नये याची संपूर्ण तजवीज करायची. चहापाणी करायचा अर्थ कळला? आपली त्यांनी काय किंमत केली बावनकुळेंनी, हा विचार करा. मग बावनकुळे एवढ्या खालच्या तराला येऊन तुमच्याविषयी बोलत असतील तर आपली सध्या किंमत काय आहे याचाही तुम्ही विचार करा. जर एकदा हा व्हिडिओ. अजब सल्ला दिलाय, पत्रकारांसाठी चहाची सोय करा आणि ढाब्यावर न्या, असं बावनकुळे म्हणाले. पाहूया. जसं बाबत फुटला गावात 4-5 लोक पत्रकार आहेत, तुमच्याकडे 4 बूथवर कोण कोण कलाकार आहेत त्यांना यादी बनवली, त्यांना महिन्यात एक वेळा चहा प्यायला बोलवायचं. त्यांनी महाविजय 2024 पर्यंत आपल्या विरुद्ध काही लिहू नये. काही त्यात कमी जास्त तुझ्या विचार भेटले ते जे ढाब्यावर घेऊन जातो त्यांना. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणालेत? भाजपच्या विरोधात बातमी येऊ नये म्हणून पत्रकारांना चहापान करण्याचा सल्ला बावनकुळे कार्यकर्त्यांना देत आहेत. तशी ऑडिओ क्लिपच व्हायरल झाली आहे. तुम्ही ज्या 4 बूथवर काम करा त्या 4 बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? ते टिल्लूवाले पंप त्याने छोटे छोटे फिरतात गावात, पोर्टलवाले. आपल्या बूथवर न्यूसन्स तयार करणारे कोण? आपण एवढं चांगलं काम करतो, तो असं टाकते एखादं जसं बाबत फुटला गावात 4-5 लोक पत्रकार आहेत, तुमच्याकडे 4 बूथवर कोण कोण कलाकार आहेत त्यांना यादी बनवली, त्यांना महिन्यात एक वेळा चहा प्यायला बोलवायचं. त्यांनी महाविजय 2024 पर्यंत आपल्या विरुद्ध काही लिहू नये. चहापानाचा उल्लेखही बावनकुळेंनी हटके स्टाईलने केलाय. चहा प्यायला बोलवायचं म्हणजे समजलं ना, असाही प्रतिसवाल बावनकुळेंचा आहे. त्यांचा हा सगळा खटाटोप भाजप विरोधात बातमी छापून येऊ नये किंवा टीव्हीवरती चॅनलच्या माध्यमातून येऊ नये यासाठी आहे. चहा बोलवायला समजलं तुम्हाला? काही त्यात कमी जास्त तुझ्या विचार भेटले ते जे ढाब्यावर घेऊन जातो त्यांना, त्याच्यामुळं त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. कोणतीही बातमी त्या 4 बूथवरती आपल्या फेवर आली पाहिजे, आपल्या विरोधात. 4 बूथचा महाविजय म्हणजे एकही बातमी त्या 4 बूथची आपल्या विरोधात नाही पाहिजे. ही व्हायरल क्लिप अहमदनगर जिल्ह्यातली आहे. बूथ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बावनकुळे विजयाचा मंत्र देत होते. मात्र विजयाचा मंत्र देत या विषयावर सुद्धा बावनकुळेंना तुम्ही किती प्रश्न विचारले पत्रकारांनो? खरं खरं सांगायचं, छातीवर हात ठेवून सांगायचं, तुम्ही एकही प्रश्न बावनकुळेंना विचारला नाही. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांना त्यांनी प्रेस कॉन्फरन्स का घेतली नाही असा जाब विचारणारा एकतरी मीडिया आज आहे का? मला सांगायचं. देशाच्या पंतप्रधानांची 2-3 त्यांचे चहेते पत्रकार घेऊन त्यांची मुलाखत घेतली जाते. वन साइड बोलणं केलं जातं, फक्त वन साइड. प्रश्न विचारायचे नाहीत, फक्त वन साइड ऐकायचं. जरी विचारायची वेळ दिली ना तर काय विचारतं? आप थकते कैसे नहीं हो, आप दिन रात काम करते हो, आप थकते कैसे नहीं हो. हे असली विधानं या असल्या पत्रकारांकडनं. पत्रकारिता जर अशी लोटांगण घालू लागली तर आम्ही कुणाकडे पाहायचं? माझं बघा, आज कुणी सदा हा प्रश्न विचारतंय. पहलगाम झालं, त्यानंतर उरी झालं, त्यानंतर काय ते पठाणकोट झालं. गृहमंत्र्याची जबाबदारी आहे ही.
की आज एवढ्या मोठ्या घटना देशात घडल्यानंतर सुद्धा त्यांचे मारेकरी सापडत नाहीत. आज विचार करा, पहलगाम हे आले, नंगानाच करून गेले, निघूनही गेले. आज त्यांचे मारेकरी सापडत नाहीत, ते आतंकवादी सापडत नाहीत. गृहमंत्री या सगळ्याला जबाबदार आहे, गृहमंत्री या नात्याने. म्हणून कुणीतरी अमित शहाला प्रश्न विचारला, एका तरी पत्रकाराने. ज्यावेळेस किरण माने, शिवसेनेचे किरण माने यांनी भर व्यासपीठावरून हा प्रश्न पत्रकारांना विचारला, त्यावेळेस मला सरिता कौशिक मान खाली घालून शांतपणे बसून ऐकताना दिसल्या. जरा पहा. सरिताताई, मला खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे ठीक आहे ना, ठीक आहे, तुमच्यावर दबाव आहे, तुम्हाला बऱ्याच गोष्टींची बंधनं आहे, मान्य आहे मला. पण किमान जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं, अतिशय निर्घृण पद्धतीनं त्या माणसाची हत्या होते, सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडी मृत्युमुखी पडतो, याचं जेव्हा आम्ही वार्तांकन तुमच्याकडून ऐकतो ना, तेव्हा थेट गृहमंत्र्यांना टार्गेट तुम्ही करत नाही. हा जनतेचा प्रश्न आहे. मी काही बारकाईनं बघतो, हुशारीनं तुम्ही पोलिसांवर ढकलता, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर ढकलता, पण थेट गृहमंत्र्यांना जाब विचारलेलं मी अजून ऐकलेलं नाही. किंवा समजा बीडचा बिहार होतोय असं मीडिया म्हणतं, पण ते बीडचा बिहार होताना वाल्मिक कराडांचं नाव पुढे करतं, काही जण दबकत धनंजय मुंडेंचं नाव घेतात. आता मला सांगा, कायदा आणि सुव्यवस्थेचा कंट्रोल कोणाच्या हातात आहे? गृहमंत्रालयाच्या हातात आहे. पण एकही मीडिया असं म्हणत नाही की बीडला जे चाललंय ते गृहमंत्री जबाबदार आहेत त्याला. अंतरवाली सराटीत जो लाठीमार झाला, गृहमंत्री, असं का म्हणत नाही तुम्ही? मी म्हणतो तुम्ही एकदा म्हणा ना, तुम्ही जनतेला तरी समाधान वाटत आहे की तुम्ही म्हणा की फर्स्ट टेस्ट मध्ये हे सरकार नापास झालेलं आहे. तुम्ही सरळ म्हणा. फक्त मी काय म्हणतो, एवढं म्हणा, तुम्ही डेअरिंग करा की गृहमंत्री हे प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेले आहेत, एवढं तरी म्हणा. जाऊ द्या, काय अपेक्षा ठेवायच्या. परत सगळेच नाही बरं का, काही पत्रकार आहेत जे आजही पत्रकारितेला जागतात, जे प्रश्न विचारतात. मला आजही त्या सामच्या पत्रकाराचा, महिला पत्रकाराचा अभिमान वाटतो, जिने नितेश राणेला तोंडावर प्रश्न केला होता की जेवढे कपडे बदलले जात नाहीत तेवढे तुम्ही पक्ष बदलता. लोक म्हणतात हे असं. लोक कसलं, ती स्वतः म्हणाली होती, पण तिने स्पष्टपणे बोलण्याची हिंमत दाखवली. तिला सुद्धा एक मानाचा जय महाराष्ट्र केलाच पाहिजे. प्रत्येक वेळी दोष दाखवून चालणार नाही, काही चांगल्या गोष्टी सुद्धा दाखवाव्याच लागतील. जरा पहा. आमच्या सर्वांना एक कुतूहल आहे की कपडे बदलतात तसं तुम्ही पक्ष बदलता. याच आरएसएसला तुम्ही हाफ चड्डी वगैरे असं एकेकाळी म्हणत जानवेवाले बोललेले तुम्ही, तुमचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. कसं हे होतं सगळं? आता विचारधारा जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय? म्हणजे इथंच बालगंधर्वच्या शेजारी तुम्ही गडकरींचा पुतळा उभं टाकल्यानंतरची तुमची भूमिका आजही त्या आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो. कपडे बदलतो आणि पक्ष बदलता, म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला टीआरपी वाढू मॅडम, तसं मी वाढणार नाही. तुम्ही मला कधीतरी नंतर बोला, तुम्ही मला कधी नंतर. नितेश राणेला तोंडावर ज्यावेळेस त्या पत्रकाराने प्रश्न विचारला त्याचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं. असो, काल परवामध्ये मोहित कंबोजचा सुद्धा विषय तुम्ही पाहिला असाल. पत्रकारांनी प्रश्न आदित्य ठाकरेंवर विचारले, आदित्य ठाकरे का गेले, पण एकाही पत्रकाराने मोहित कंबोजला हा प्रश्न विचारायचं धाडस दाखवलं नाही की बँकरप्ट असलेला व्यक्ती एवढा मोठा फंक्शन ठेवू शकतो. बँकरप्ट असलेला व्यक्ती एवढ्या, म्हणजे त्याच्या पत्नीच्या नावाने ही 200-300 कोटींच्या घराची त्याची पत्नी सुद्धा मालकीने वगैरे वगैरे गोष्टी ऐकल्या. बँकरप्ट असलेला व्यक्ती एवढी माया जमवतो, हा प्रश्न कधी पत्रकारांनी त्यांना विचारला नाही. पत्रकार प्रश्न काय विचारणार? आदित्य ठाकरे त्या वाढदिवसाला कसे काय गेले?